नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. तनपुरे आणि डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी माझ्या अगोदर कित्येक वर्ष नगरपालिकेमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं असल्यामुळे पालिकेला एक आर्थिक शिस्त कुठेतरी लावून ठेवली होती आणि म्हणून मी अध्यक्ष असताना वरती सरकार जरी वेगळ्या पक्षाचं होतं पण आपल्या नगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्या कारणानं आम्हाला बरीचशी कामं करायला कुठं अडचण आली नाही. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये कुठं कॉन्क्रिटीकरण करणं असो, कुठं गटारीचा भूमिगत गटारीकरण असो, त्या काळामध्ये कुठं पाण्याची पाईपलाईन टाकणं असो, अशी बरीचशी कामं त्या काळात करू शकलो. पण खऱ्या अर्थानं आमच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही आश्वासनं दिली होती की या शहराचं सुशोभीकरण करू, आपल्याला नगरपालिकेच्या ऑफिसच्या समोर शनी चौकाजवळ पूर्वी एक बंद पडलेला कारंजा होता, आपल्याला आठवत असेल. अक्षरशः त्या जागेचा म्हणजे उकिरडा म्हणून वापर व्हायचा. आज त्या ठिकाणी अत्यंत आकर्षक असा कारंजा शहरातल्या मेन चौकामध्ये बसवलं, चालू केलं आणि आजही त्याचा मेंटेनन्स ठेवून आजही ते चालू आहे. बरेच लोक आम्हाला म्हणायचे की हे वर्षभरामध्ये बंद पडेल, पण ते शहराचा आपल्या शनी चौक म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि तो सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. ते कारंजे व्यवस्थित त्या ठिकाणी झालं. काही भिंतीवर देखील तिथं सुशोभीकरण झालं की जेणेकरून नगरपालिकेच्या इमारतीच्या समोरचा भाग आहे, शहराचा मध्यवर्ती भाग आहे, तो चांगला असावा, एक कारंजे असावं, त्याचा निश्चितपणे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेल असं ते काम झालं. मला बऱ्याच लोकांच्या आग्रहाची मागणी असायची की बाबा या शहरामध्ये एखादं स्विमिंग पूल असलं पाहिजे. मला आनंदाने सांगू इच्छितो की जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी आमदार होतो आणि राज्यमंत्री होतो त्यावेळेस त्या स्विमिंग पूलच्या कामासाठी जवळपास, आता मला आकडे आठवत नाहीत, 2-1 कोटी रुपये, काहीतरी 1.5-2 कोटी रुपये उपलब्ध मी करून दिले. त्याची प्रक्रिया झाली, आज ते काम चालू आहे. दुर्दैवाने अजून पूर्ण झालं नाही, पण मात्र स्विमिंग पूलचं देखील काम चालू आहे. पुढच्या 1-5-6 महिन्यात काम पूर्ण होऊन आपल्या राहुरीकरांना चांगलं स्विमिंग पूल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला याचंही कुठेतरी मनाला समाधान वाटतं. आम्ही जेव्हा डिझाईन बघितलं, उपलब्ध पैशामध्ये आर्किटेक्टनी सांगितलं की हे बंदिस्त होऊ शकणार नाही, उघडं राहील, उंच भिंती करू. पण म्हणलं या शहरातल्या आमच्या माता भगिनींना देखील जर त्या स्विमिंग पूलचा उपयोग करायचा असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं बंदिस्त स्विमिंग पूल असला पाहिजे. म्हणून आणखीन पैसे आपण नगरविकास खात्याकडनं जवळपास आणखीन काहीतरी कोटी रुपये टाकले आणि महिला देखील त्या ठिकाणी चांगला त्या स्विमिंग पूलचा उपयोग करू शकतील अशा पद्धतीनं त्या स्विमिंग पूलचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मला आठवतं की मी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की कोर्टा शेजारी पहिले चारी होती, ती चारी बुजून तिथं आपण एक चालण्याकरता एखादा जॉगिंग ट्रॅक करू असं आश्वासन मागच्या 9 वर्षापूर्वीच्या जाहीरनाम्यामध्ये होतं. त्याचं देखील स्वप्न पूर्ण झालं. आज आपण जर कधी बघितलं त्या परिसरामध्ये गेलात तर या जिल्ह्यामध्ये कुठं सापडणार नाही एवढा सुंदर असा जॉगिंग ट्रॅक आपण त्या परिसरामध्ये, ते जे दिलेलं आश्वासन होतं त्यालाही जवळपास 2-1 कोटी रुपये जवळपास खर्च आला, परंतु अत्यंत सुंदर बघण्यालायक असा तो जॉगिंग ट्रॅक. त्या परिसरातले जे नागरिक आहेत ते रोज सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते आणि ते देखील काम आपण पूर्ण केलं. शहराला लोक सांगायचे की जुनी वेस होती, ती वेस मला वाटतं पालिकेच्या इमारतीचं बांधकाम करताना बहुतेक त्यावेळेस हे करावी लागली आणि मग एक नाही तर आपण जवळपास प्रत्येक मेन एंट्री जिथं गावातून नगर मनमाड हायवेवरनं आपल्याकडे होते त्या जवळपास प्रत्येक तिथं पाण्याच्या टाकी तिथं देखील मोठी वेस झालेली आहे. त्या तुळजाभवानी मंदिराच्या रस्त्यापासून पुढे तिथं देखील तुळजाभवानी मातेच्या नावानं आपण तिथं देखील कमान केली, पाण्याच्या टाकी तिथं कमान केली आणि मूळ जिथं पहिले जुनी वेस होती तिथं देखील हनुमानाच्या नावानं तिथं देखील आपण एक कमान त्या ठिकाणी केलेली आहे. असे कित्येक कामं खरं मला सांगता येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी योजना देखील झाली नवीन आणि त्यानंतरचं काम कुठलं होतं तर भूमिगत गटार योजना. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही
पाईप टाकून गटार केल्या होत्या, पण मात्र एक सेंट्रलाइज्ड सगळ्या शहराचं पाणी अंडरग्राऊंड गटारीमधनं येऊन एखाद्या ठिकाणी कुठेतरी त्याचं ट्रीटमेंट करून ते नंतर शेतीला वापरता येईल अशा पद्धतीनं त्या पाण्यावरती प्रक्रिया करून एक मोठ्या सगळ्या शहराची शास्त्रोक्त पद्धतीनं भूमिगत गटार योजना असावी अशी संकल्पना त्या काळी मी सुदैवानं त्याच खात्याचा राज्यमंत्री होतो आणि नगरपालिकेची बॉडी आपली अस्तित्वात होती त्यावेळेस. तेव्हा मी फोन करून सांगितलं, त्यावेळेस नगराध्यक्ष कोण तर मला आठवत नाही माझ्यानंतर, की तुम्ही ठराव करा भूमिगत गटार योजनेचा. तो ठराव करून इकडं राज्य सरकारला पाठवा, आपण भूमिगत गटार योजना इकडून पैसे मंजूर करू. पालिकेनं त्यावेळेस ठराव केला, नगरसेवकांनी मेजॉरिटीनं, आणि तो राज्य सरकारला पाठवला. मी राज्य सरकारमध्ये त्याच खात्याचा मंत्री असल्या कारणानं अधिकाऱ्यांना विचारलं की कोण आपल्याला ह्याच्यामधला याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल, कोणची कंपनी आपल्याला चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देऊ शकते. याचा राज्यभरातला आढावा घेतला आणि चांगल्या कंपनीला त्या ठिकाणी काम देण्याचं नगरपालिकेने ठरवलं. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे कसं कसं असावं, किती मोठे पाईप असावेत, काय असावेत, याचं मी स्वतः 3-4दा बैठका घेतल्या. मी स्वतः काही बदल सुचवले की बाबा इथं शहराचा तिकडचा भाग जरा वाढतोय, मग तिकडं अजून जरा जास्त मोठे पाईप धरा, काय करा, असे स्वतः मी बैठका घेऊन तिथं बदल सुचवले की जेणेकरून हे कामं मोठी मोठी कामं आहेत ही 25-30 वर्ष पुढची होणार नाहीत, अशा पद्धतीने ते काम झालं. आमचं सरकार गेलं, ते सगळा प्रस्ताव झाला, डिझाईन झालं आणि मंजुरी करता सरकारकडे गेलं. जेव्हापर्यंत आमचं सरकार होतं, पालिकेत बॉडी होती, तिथपर्यंत सगळं काम ढकलण्याचं पुढं केलं. पुढचं काम आदरणीय चाचा तनपुरेंनी देखील पुढचं त्यावेळेस ते समोर त्या ठिकाणी काम करत होते, पण पुढचं जे नंतरच्या सरकार दरबारी पुढच्या परवानग्या देखील त्यांनी देखील आणल्यात. त्यावेळेस आमच्या दोघांमध्ये थोडं शाब्दिक झालं की आम्ही केलं का तुम्ही केलं, पण ते दोघांनी मिळून केलेलं आहे. तिथे 146 कोटी रुपयाचं ते त्या ठिकाणी काम आज जवळपास पूर्णत्वाला येत आहे. आपण जर तिकडं बगीचा होता पुलाजवळ ज्ञानेश्वर उद्यान, तिथं आता मोठा ट्रीटमेंट प्लॅन्ट त्याचं देखील काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे की जेणेकरून या शहरामध्ये कुठंच उघडी गटार दिसणार नाही. सगळ्या बंद गटारी होऊन ते पाणी एका ठिकाणी तिकडं ज्ञानेश्वर उद्यानाजवळ जाईल, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल आणि ते शेतीला देखील वापरता येईल अशा पद्धतीनं ते नदीमध्ये पाणी सोडून एक दर्जेदार योजना या शहरामध्ये आणण्याकरता आम्ही त्या ठिकाणी काम केलं. पाण्याची देखील मला अभिमानानं सांगू इच्छितो की वेळोवेळी या शहराची वाढती लोकसंख्या जशी जशी वाढत गेली तसतसं वेगवेगळ्या नवीन नवीन पाणी योजना आपण आणत गेलो. आदरणीय अरुणसाहेब तनपुरे असतील, आदरणीय उषाताई तनपुरे असतील, यांच्या सर्वांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली त्यावेळेस सरकारकडनं आपण पैसे आणून वेगवेगळ्या पाणी योजनेची क्षमता वाढवत नेली. तसंच आम्ही देखील त्यावेळेस आता ही जी नवीन पाणी योजना आहे त्याचा देखील सातत्यानं पाठपुरावा केला. पाणी योजना नवीन देखील त्या ठिकाणी जवळपास चालू झालेली आहे. आपल्या सर्वांना अभिमानानं सांगावं असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये एकही असं तालुक्याचं गाव नाही, तालुक्याचं गाव म्हणतो मी, की जिथं रोज पाणी येतं असं एकही गाव तालुक्याचं ठिकाण शोधूनही सापडणार नाही. आपल्या बाजूचं श्रीरामपूर मोठं गाव आहे आपल्यापेक्षा, पण मला वाटत नाही रोज त्या ठिकाणी पाणी येतं. कोपरगाव एवढं मोठं गाव, गोदावरी नदीकाठी एवढं मोठं गाव आहे, त्यांना देखील 4-4, 5-5, 6-6 दिवसांनी पाणी येतं. आपल्या मतदारसंघामध्ये, या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये तिसगाव सारखं एक गाव आहे. मागं विधानसभेच्या निवडणुकीत तिथले काही मुलांनी प्रवेश केला, इथंच कार्यक्रम झाला होता. त्यांना जेव्हा कळालं की इथं रोज पाणी येतं, त्यांना वाटलं हे असं कसं होऊ शकतं, रोज पाणी येतं. त्यांना 10-10, 15-15 दिवसाला एकदा पाणी यायचं. त्यांच्याकरता देखील मी आता योजना मंजूर केली, पण आता नंतर आता मी नाही, आता जाऊ द्या. पण मात्र ही अभिमानाची गोष्ट आहे, या नगर जिल्ह्यामध्ये एकही असं तालुक्याचं गाव नाही की जिथं रोज पाणी त्या ठिकाणी येतं. मला मागाशी मी एक व्हॉट्सअपवर ह्याच्यावरती एक अशी बाईट बघत होतो. एक पत्रकार एका तरुणाला विचारत होते की काय समस्या आहे. आता ते विरोधी बोलायचं होतं त्याला, असं मला जाणवलं. काही करून काहीतरी विरोधातली प्रतिक्रिया द्यायची होती. आता असेल कोणतरी, मला माहित नाही कोण होता, पण विरोधात बोलताना देखील त्याला हे सांगावं लागलं की रोज पाणी येतं, रोज घंटागाडी येते, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे.
रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, मान्य करतो की या शहरामधल्या रस्त्यांची अवस्था बऱ्यापैकी खरं प्रचंड दुर्दैवी अवस्था रस्त्यांची झालेली आहे. तर आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे. आज विरोधी पक्षाची लोक सभेमध्ये आरोप करणार आहेत की या शहरातले रस्ते का दुसरं काही बोट ठेवण्यासारखं नाहीये. पण रस्त्याच्या बद्दल देखील मला राहुरीवासियांना सांगू इच्छितो की गेल्या 3 वर्ष झाले भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये वरती सरकार आहे. या नगरपालिकेची निवडणूक ही 2021 साली व्हायला पाहिजे होती. मी 16 साली अध्यक्ष झालो. 16 आणि 5 21 ला मुदत संपली. सगळे नगरसेवक माजी नगरसेवक झाले 2021 साली. आज 2025 साल आहे. 4 वर्ष या नगरपालिकेची निवडणूक झाली नाही आणि निवडणूक नसल्या कारणानं नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाही. त्यामुळे सरकारचा माणूस प्रशासक म्हणून या नगरपालिकेवर कामकाज बघतो. म्हणजे एका अर्थानं राज्य सरकार ज्याचं त्याची सत्ता या नगरपालिकेमध्ये गेल्या 3 वर्षापासून आहे. आणि जेव्हापासून आपलं सरकार गेलं, मी मगाशी जे कामं सांगितले की जॉगिंग ट्रॅकला एवढे पैसे, स्विमिंग पूलला एवढे पैसे, मुलांना अभ्यास करण्याकरता, तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता एक अभ्यासिकेकरता देखील जवळपास 1.5-2 कोटी रुपये मी राज्यमंत्री असताना उपलब्ध करून दिले होते. त्याचं काम आपली जी नवीन गाळे झाल्या तर रस्ता मोठा झाला त्याच्या वरच्या मजल्यावर शाळा, त्याच्याही वरच्या मजल्यावर ही या शहरातल्या तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरता किंवा इतर अभ्यास करण्याकरता अभ्यासिकेकरता साठी देखील 1.5-2 कोटी रुपये मी त्या ठिकाणी मंत्री असताना उपलब्ध केले. त्याचंही काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण मात्र जसं आपलं सरकार गेलं, जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवरती आलं, कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला जो राज्य सरकार देतं तो देऊ शकलेला नाही. उलट एक 15वा वित्त आयोग जो असतो त्याचा काही निधी हा कंपल्सरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्य सरकार नगरपालिकेला देत असतं. ते देखील पैसे आता हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत की जेणेकरून कर्मचाऱ्यांचे पगार काही असतात त्याला देखील जो निधी येतो त्याच्यामध्ये देखील कपात या राज्य सरकारच्या काळामध्ये व्हायला लागलेली. ही काही गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि त्यामुळं आता तर 1 वर्ष झालं मी तर काही माझ्याकडे कमीत कमी मी 2 वर्ष आमदार होतो, थोडंफार कधी कधी जाऊन सांगायचो कधी हे करा ते करा. पण शेवटी अधिकारी हा राज्य सरकारचा तिथं होता आणि राज्य सरकारच्या लोकांचं ऐकणं हे त्यांना शेवटी क्रमप्राप्त होतं. जरी मी आमदार होतो, आता वर्षभरापासून तर मी आमदार देखील नाही. का या रस्त्यांकरता भारतीय जनता पक्षाचं वरती सरकार होतं. उद्या ते आरोप करतील, अरे पण सरकार तुमचं आहे, नगरपालिकेत बसलेला प्रशासक देखील तुमचाच आहे, म्हणजे राज्य सरकारचा माणूस आहे. मग का या रस्त्यांची विशेषतः मागच्या वर्षभरामध्ये एवढी दुर्दशा झालेली आहे. जेव्हा आम्ही सत्तेमध्ये होतो त्यावेळेस सगळे कामं, शेवटी माझं गाव आहे, मी जरी या 2-3 तालुक्याचा आमदार होतो, मी जरी राज्याचा मंत्री होतो, पण शेवटी माझं गाव, शेवटी माझ्या गावची तळमळ ही मला जेवढी असणार आहे तेवढी या बाहेरच्या कुठल्याही माणसाला नसेल तेवढी तळमळ शेवटी, कारण मी इतर लहानसा मोठा झालो. आणि त्यामुळं आमदारकीच्या, तुम्ही जी आमदारकी मला दिली, मंत्रीपद आदरणीय पवार साहेबांनी दिलं, त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या गावाकरता करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केला. जवळपास कित्येक कोट्यावधीचे निधी, हे 146 कोटीची भूमिगत गटर योजना असेल, 101 कोटीची पाणी योजना, बाकी असं म्हणून 200-300 कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये आपण आणला. अक्षरशः तुम्हाला सांगतो 7-8 कोटी रुपये जाता जाता सरकार, मला माहित नव्हतं सरकार जाणार आहे, ते गुवाहाटीला आमदार पळून जाणार माहित नव्हतं ना मला, नाही तर आधीच अजून थोडेसे घेऊन ठेवले असते. पण एक 7 कोटी रुपयाचा निधी होता ज्याच्यामध्ये रस्त्यांची कामं होती. येवले आखाड्यावरचे काय, आता आपली हद्द खूप मोठी आहे, त्यावेळी गावातले रस्ते एवढे खराब नव्हते झालेले, नाही तर तेव्हाच आणले असते. पण जिथं जिथं खराब होते रस्ते 7-8 कोटी रुपयाचा निधी मी आणला. म्हणजे GR निघाला, त्याचा राज्य शासन निर्णय निघतो, निधी अमुक अमुक कामाला शासनाची मंजुरी. GR आला, नगरपालिकेने टेंडर काढलं, तेवढ्याच आमदार गुवाहाटीला पळून गेले, सरकार गेलं. पण तरी म्हणलं चला सरकार गेलं पण 7-8 कोटी रुपये आपल्या गावाला आलेले आहेत, रस्त्याची कामं होतील. मग नगरपालिकेने टेंडर काढलं, सगळं टेंडर झालं. आता वर्क ऑर्डर द्यायची ठेकेदाराला. CO मला म्हटले साहेब वर्क ऑर्डर आपल्याला देता येणार नाही. म्हटलं का नाही देता येणार, GR आहे. म्हटले पैसे पडायचे राहिले अजून.
पैसे जो पण पालिके देत नाही तो पण GR काढू शकत नाही. मी म्हणलं आम्हीच GR काढला, मीच मंत्री होतो, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, आले असतील पैसे, कदाचित कलेक्टर ऑफिस लेवलला वगैरे अडकले असतील. मग कलेक्टर साहेबांना फोन केला, म्हणले 7-8 कोटी रुपये आमच्या काळात आम्ही मंजूर केले, ते काय पैसे पालिकेला वर्ग झालेले नाहीत. कलेक्टर म्हटले नाही आमच्याकडे आलेले आहेत, बहुतेक राज्य सरकारकडेच आहेत. मग मात्र माझा धस्स झाला, आता म्हणलं सरकार काय आपलं नाही. मग ते GR निघाला, पैसे काय आले नव्हते. मग एकनाथ शिंदेच नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं साहेब आता मी तुमच्या विरोधी पक्षात आहे, पण आधी आपण दोघं एकत्र होतो, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, मी राज्यमंत्री होतो. 7 कोटी रुपयाचा GR वर तुमची सही झाली, म्हटलं पैसे काय अजून आलेले नाहीत, एवढं जरा द्यायची व्यवस्था करा. शिंदे साहेब म्हणले प्रोजेक्ट तर तू घेऊन टाका, देऊन टाका म्हणे पैसे. मी म्हटलं आता काय येतील पैसे, पण पैसे काय आले नाहीत. 2-3 चक्रा मारल्या, पण शेवटी काय राजकारणाचा भाग असतो, पैसे काय येईनाच. मी गेलो की शिंदे साहेब अरे प्रोजेक्ट तर आपल्या राज्यात देऊन टाका पैसे. असं म्हटलं की प्रोजेक्ट तर खुश, पैसे काय यायचे नाही. शेवटी आता मला इथं सांगता येणार नाही मी काय युक्त्या लढवल्या, मी इथं सांगू शकत नाही. कुणाला ऐकण्याची उत्सुकता असेल तर कानात सांगेल. पण ते पैसे आले आणि त्याची कामं देखील झाली. काही पैसे तर स्थगिती देऊन टाकली होती, आपल्या तिथलं नाही पण ग्रामीण भागाचे. जाऊ द्या, तो आता जास्त वेळ आपल्याकडे नाही. पण सांगायचा हेतू असा की जेव्हापर्यंत सत्ता आपल्याकडे होती त्यावेळेस प्रचंड कामं आपण करायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आज या नगरपालिकेमध्ये गेले 3-4 वर्ष प्रशासकाची राजवट आहे, म्हणजे कोणी नगरसेवक नाही. तुम्हाला वाटत असेल की बाबा माजी नगरचे आता सगळे माजी झाले नगरसेवक, 4 वर्ष झाले नगरसेवक नाही. आणि म्हणून कुठेतरी या रस्त्यांची कुठेतरी दुर्दशा झालेली, दुरावस्था झालेली आहे. घंटा गाड्यावर देखील त्यावेळेस आपली बॉडी होती, त्यावेळेस आमचं सगळ्यांचं बारकाईने लक्ष असायचं. प्रत्येक महिन्याला नगरसेवकांची मीटिंग असायची आणि अधिकारी सगळे नगरसेवक 16, 22, 20, 25 नगरसेवक बसल्यावरती त्यांचे जेव्हा प्रश्न विचारायचे त्यावेळी अधिकाऱ्यांची कुठेतरी धांदल उडायची आणि दबाव अधिकाऱ्यांवरती कुठेतरी असायचा. आणि आम्ही सगळं सांगायचो इकडे घंटा गाड्याला नाही, इकडे अमुक झालं, तिकडे तमुक झालं. पण जसे नगरसेवक नाहीत तेव्हापासून थोडं या घंटा गाड्यांमध्ये देखील काही गाड्या नादुरुस्त आहेत, काही असं आहेत. तुम्हाला मी राहुरीकरांना आपला शब्द देतो की 2 तारखेला मतदान आहे, मला वाटतं 3 तारखेला निकाल आहे, 3 का 4 तारखेला. आपली विकास आघाडीची सत्ता बहुमतानं नगरपालिकेमध्ये येणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही. आणि ही जी विकासाची घोडदौड आहे ती निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा सत्ता. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.